आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आता 6:45 झाले असतील आणि धूप बघा किती आहे अजून सुद्धा. अंघोळ करून देवपूजा करून मस्त की चहा पिऊन फ्रेश झालेले आता आणि आता डायरेक्ट स्वयंपाकालाच लागते. आरूचंही दूध पिऊन झाले आणि ते गेले खाली. म्हटलं आज वांगी होती तर आज भरलेलं वांग करावं. आम्ही चिंचणीला जातो फेब्रुवारी महिन्यात माझ्या अक्काला, तेव्हा बाजरीची भाकरी आणि भरलेलं वांग आम्ही घेऊन जातो जत्रेत. तेव्हा जत्रेला जाताना जसं वांग करतात तसं आज मी भरलेलं वांग करणार आहे. पण माझ्याकडे कढीपत्ता नाही, कारण कढीपत्तानी फोडणी दिली ना एक नंबर होतं वांग. वांग धुवून वांग्याला असे बारीक बारीक काटे असतात, ते काटे साईडून थोडे सुरीने काढून घेतले. म्हणजे दांडा पण खूप मोठा असतो, तो पण थोडा बारीक केला. आणि आता भरलेलं वांग करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतलाय जाडसर, लाल तिखट घाटी मसाला घेतलाय आमचा, मीठ, हळद आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं. खोबऱ्याच्या वाटणात जिरं, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतले आणि ते सर्व मिक्स केलेत आणि मिक्स करून वांग्याच्या अशा 4 फोडी केले. त्या वांग्याच्या फोडीमध्ये आता तो सर्व मिक्स केलेला मसाला भरणार आहे. व्यवस्थित असा मसाला दाबून भरायचा. हे बघा, हे असं व्यवस्थित भरायचं आणि उरलेला मसाला ना वांग शिजल्यानंतर टाकायचा, कारण की एक आधीच टाकला की तो मसाला करपून जातो पूर्ण. फक्त वांग्यामध्ये भरलेले तेवढे वांगेच टाकायचे तेल कढले की. आणि तेल कढला आधी कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने खूप छान भाजी होते. तेलात वांगी टाकायची आणि वांगी टाकल्यानंतर ती परतून घ्यायची आणि नंतर परतल्यानंतर गॅस बारीक करून त्याच्यावर झाकून ठेवायचं, म्हणजे ते शिजून जातात वांग. आणि वांग्यात पाणी बिणी टाकायचं नाही, तेलातच आपल्याला शिजवायचे वांगी, कारण वांगी तेलात शिजली की 2-4 दिवस अशीच राहतात, खराब होत नाही काय नाही. आणि इथं माझी वांगी शिजलेत, मी झाकून ठेवलं होतं आणि शिजल्यानंतर मी तोडून बघितलं शिजले, तर वरनं राहिलेला जो मसाला आहे माझा तो टाकला आणि परत परतून घेतलं. गॅस बंद केला आणि बंद केल्यानंतर परत झाकलं, म्हणजे जो मसाला असला तर ते वाफेवर व्यवस्थित मिक्स होऊन जातोय. तर भाजी पण झाली, चपात्या झाल्या आणि चपात्या संग आरूला मी देवाला चपाती ठेवायला सांगितली होती. तिने देवबाप्पाला चपाती ठेवली, पाया पडली. आणि आरूने आणि आहिलाने खूप पसारा काढला होता. आहिला गेले आता खाली. आता मी हा सर्व पसारा आवरते आणि आरूला तिला काहीतरी चोना खायला खात बसले आणि मी हा सर्व पसारा आवरून घेत नाही, तर मला ते आवरून देत नाही पसारा, मग तिला नादी लावल्या आणि आता मी सर्व पसारा आवरून घेतला. किचनच्या खिडकीवर मी काही डबे वगैरे असतील तर ते धुतले असेल तर वाळू सुकण्यासाठी मी किचनच्या खिडकीवर ठेवते. मग ते सुकले असले तर मी आता ते सुकलेत म्हणून सर्व डबे पॅक करून व्यवस्थित जिथं होते तिथं ठेवले. शिगडी वगैरे पुसून घेतल्यानंतर झाडूनही मारून झालाय. तर आरूला चारायचं, ती गेले खाली पळून झाडू मारताना, मी खाली जाते 1 मिनिटात येते म्हणून ती खाली गेले. गादी पण सारखी आरू काही ना काही सांडत असते, सुकरत असते, किंवा कितीही हातरलं तर प्लास्टिकचं थोडी ना थोडी गादीवर लागते. त्यामुळे ती गादी मी उन्हाला लावते आणि ऊन असलं ना ऊन कडक दिलं की गादीला वास दिस येत नाही, त्यामुळे ऊन असते गावी म्हणून वडत नेऊन गॅलरीत ठेवते आणि ती सुकली की मग संध्याकाळच्या टायमाला 4-5 वाजता आतमध्ये घेते. आणि आता माझं आवरून झालं ना तर मी जाते खाली आरूला आणायला, आणि आरू आली तर ठीक, नाही तर नाही आली तर मग तिला खालीच चालणार आहे. आरूला वर चल म्हणताना ती काही आली नाही. ती मला म्हणते मी इथेच थांबणार आहे, खेळणार आहे, नंतर वर येते. मग तिला म्हणलं इथंच खा तू, मी खायला घेऊन येते. मग तिने खाल्लं, तिच्यासोबत खेळत खेळत मी तिला चारलं आणि तिचं काय ना काय चालू आहे. जनावरांच्या शेळी आहे, त्या शेळीच्या मागं पळ, किंवा तिथं कोंबड्यांची पिल्लं होती, त्या कोंबड्यांच्या मागं पिल्लांच्या मागे पळ चालू होतं तिचं. मग आता काळजी घेऊन काय ना काय चालू आहे तिचं. इथे सीताफळाचं झाड आहे आणि इथं पाणी वगैरे सोडल्यामुळे थंड आहे, त्यामुळे कोंबड्यांची पिल्लं येऊन इथं बसतात. बघा, हे सीताफळाचं झाड आहे, इथे सीताफळ सुद्धा लागलेले आहेत. हे सीताफळाचं झाड लावलं नाही आम्ही, सीताफळ खाल्ल्यानंतर बिया टाकले, तर बियाने हे झाड आलेलं आहे आणि एवढं मोठं झालंय. लावूनच आजूबाजूला 2 झाड आहेत सीताफळाच्या. सीताफळाच्या दोन्ही झाडाची सीताफळ आम्हाला खाऊन खालच्या घरात पण होतात खायला आणि वरती पण होतात. आणि हे वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड आम्ही पनवेलला राहत होतो तेव्हा माझ्या कुंडीत आलं होतं. बारकी बारकी रोपं आली होती, 2 रोपं आली होती वडाची. ते एक इथं आमच्या दाराच्या समोर तिकडे लावलेलं आहे आणि एक रोप आहे ते फॉरेस्ट मध्ये लावलेलं आहे. आणि हे चिमणीचं घरटं ते जाऊबाईच्या लग्नातलं आहे. ते सोफ्यात, बाहेरच्या सोफ्यात लावलं होतं, तर सोफ्यामध्ये ते चिमणीने आणून काड्या वगैरे आणून ते घरटं केलंय. मग ते तेच घरटं पिल्लं आहेत म्हणून तिथनं सोफ्यातनं उचलून इथं झाडापाशी लावून ठेवले ते. आणि ही चिमणी वरनं बघते मी ती घरट्याचा व्हिडिओ काढताना.
वरतीच बसून ओरडत असते नुसती. तिथं घरट्यापाशी कोण आले की लगेच तिचा चावचाव चालू असतो. ही घरटा आहे चिमणीचा, त्याच्यात अंडी सुद्धा आहेत, चिमणींची पिल्लं आहेत, अंडीने पिल्लं आहेत. इथं सोफ्यात होती, ते काढून तिथे लावले. चिमण्यांनी घराच्या बाजूला झाडांवर घरटं घालणं खूप चांगलं आहे, शुभ मानलं जातं. घराच्या बाजूला लागून त्या साईडला फॉरेस्टचा एरिया येतो. त्या फॉरेस्टच्या एरियामध्ये पण आम्ही वडाचं झाड लावले. 2 होती ना, म्हणून एक आमच्या जागेत लावलं आणि एक फॉरेस्टमध्ये लावलं. आणि इथेच बायका येतात वड पूजायला. ते धागे पण बघितले असतील तुम्ही. आणि आता आरूला चालवून झाल्यावर आम्ही आणि आरू आलोय वर. सासूबाईंचा 9 दिवस उपवास आहे. मग सासूबाईंनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, ती दिली आरूला आणि आरू बसले बाहेरच खात. मी पण आज भरलं वांग बनवलं होतं. बाजरीची भाकरी तर नाही केली, चपात्याच केल्या, पण बाजरीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागतं वांग. आणि लाईट सुद्धा गेले, त्यामुळे मी पण गरम व्हायला लागल्यामुळे मी आणि आरू बाहेरच बसून खात बसलो. मी पण बाहेरच जेवत बसली निवांत. आपलं वारं येते गॅलरीमध्ये, मोकळं असल्यामुळे आजूबाजूला ह्या साईडला फॉरेस्ट, ह्या साईडला रोड, सर्व मोकळं आहे, त्यामुळे खूप वारं येतो. त्यामुळे मी पण म्हटलं आज बाहेरच जेवत बसावं. पण लाईट गेलो तर खालनं उन्हातून आल्यामुळे खूप गरम होत होतं. निवांत बाहेर खात बसले. जेवणही झालं आणि ह्या दोघी गेल्या स्कूलमध्ये. आम्ही स्कूलला जाणार आहे आज, म्हटलं जावा स्कूलला, तर त्या दोघीही गेलेत. मी आता माझी राहिलेली कामं करून घेते. कामं करावंच म्हटलं, तोपर्यंत 10-15 मिनिटांनी ह्या दोघी सुद्धा आल्या. लाईट काय अजून आली नाही. म्हटलं ह्या दोघींना खेळत बसा तुम्ही, आता माझी कामं करते. सोलार लाईट मी काल पण उन्हाला लावली, मी रोजच उन्हाला लावते, कारण गावी लाईटचा बिलकुल भरोसा नसतो. मग बाथरूम मध्ये कपडे भांडी करताना दिसत नाही लाईट नसली की, म्हणून तो टॉर्च मी आवर्जून ऊन आलं की लावून घेते. आरू ही झोपली आणि माझी कामही झाले. म्हटलं आता फ्रेश व्हावं, ते अजून उठली नाही, कारण की लेट झोपले दोघी जण खेळत खेळत. उठायच्या आधी तिच्यासाठी भात बनवून घेते. आता भात शिजायला टाकलाय आणि आता चहाही झालाय माझा. आता मस्तपैकी चहाचा आनंद घेते. माझा चहाचा आनंद सुद्धा घेऊन झालाय, भातही शिजलाय, तरी ही अजून झोपले. ही झोपले तर मी म्हटलं आता माझा अध्याय वाचून घेते. स्वामीचरित्र वाचते मी नेहमी. ही दुपारची झोपल्यावरच मी वाचत असते. अजून तरी उठायचा टाइम झालेला तरी उठली नाही, तर म्हटलं पटकन वाचून घेते. स्वामीचरित्र मी दुपारी झोपल्यावर किंवा संध्याकाळी 7 नंतर वाचते, 7 वाजता वाचते. जसा वेळ मिळते तसं वाचून घेते. सकाळचं वाचायला होत नाही. सकाळी उठलं की स्वयंपाकाच्या नादाला लागते आधी, कारण परत तिचं मग खेळत झोपणं वगैरे त्यातच टाइम निघून जातो. आणि ही सकाळी वाचायचं म्हटलं तरी ही जागी असते, मला वाचायला भेटत नाही. सारखी मध्ये करते, कारण कंटिन्यू बसलेली तिला जमत नाही. मग तिला काही ना काही चालू असतं. आता ती उठले तर तिचं म्हणणं आहे की खाली जायचं, तर तिला मी म्हटलं थांब जरा, खाली जाऊया, भात शिजलाय, भात घेते, मग खाली जाऊनच आपण भात खाऊया खेळत खेळत. तर तोपर्यंत खाली जायचं म्हटलं की खूप मोठा पाऊस यायला लागला आणि बाहेर कपडे सुकायला टाकले होते. ती कपडे पण काढता मी पण सुद्धा भिजले. एवढा जोरात पाऊस चालू झालाय, हे बघा घरात पाणी पूर्ण यायला लागले, एवढं जोरात पाऊस चालू आहे. खिडकीतनंही पाणी लागले. मग आता मी सर्व खिडक्या लावून घेतल्या, दरवाजाही लावून घेतला. सूर्य सुद्धा दिसतोय तरी पाऊस येतोय. हे बघा अजून सूर्य मावळला नाही आणि अजून सूर्य दिसतोय, तरी पण एवढा पाऊस चालू आहे. ऊन सुद्धा आहे आणि पाऊस सुद्धा आहे. आभाळ दिसत नाही, ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, असं चालू झालंय. आणि पावसाचा आवाज पण येत असेल, एवढा मोठे थेंब यायला लागलेत आणि आवाज तुम्हाला ऐकू येईल. किती भारी वाटते ना बघायला. सूर्य, ऊन, झाड, पाऊस, दृश्य एक नंबर दिसते, काय पण म्हणा. पाऊस थांबलाय आता. हे बघा एवढं सर्व घरात पाणी आलंय, उंबरठं पूर्ण भिजलेलं आहे. आणि त्यामुळे मी ह्या साईडला सुद्धा प्लॅस्टिकचा हात करते. पाणी घरी आलं ना, त्या साईडला खाली एकदम जाऊ नये म्हणून. तिला उशीर खाली जायचं होतं, मग आता थोडा पाऊस कमी आलाय, तर मी म्हंटल आता आपण जाऊया खाली, नाहीतर मग ती परत सारखी म्हणत बस मला खाली नाही.
पाऊस येत होता म्हटलं तिची आंबरीला पाहिजे होती. तिला तिच्या आंबरीलाही दिली आणि आम्ही आलोय खाली. थोडा अंधार पडायला आलाय आणि ते जनावरांच्या इथे लोटायचं होतं तेही लोटून झाले. आणि इथं आरू, अहिल्या आणि मल्हारची मस्ती चालू आहे, गप्पा गोष्टी चालू होत्या. आता आम्ही वर आलोय की आमच्या मागे मागे अहिल्या आणि मल्हार सुद्धा आला आणि हा बंब्या सुद्धा आला. बंब्या आलाय तर आरूला म्हटलं बंब्याला चपाती दे म्हणून, तर आरू गेले चपाती घेऊन बंब्याला टाकायला. लय आगाव आहे बंब्या, चपाती दिल्यावर खात नाही, पण खाली जाताना चपाती तोंडात घेऊन घेऊन जातो बरोबर. आणि थोडं शाबू तांदूळ होतं. हे तिघं एकत्र आले ना खूप मस्ती करतात. सारखं त्यांना ओरडावं लागतं, अरे शांत बसा, पडचाल, पळू नका, धावू नका, लागेल. तरी काही ऐकत नाही, तुम्हीच बोला आणि तुम्हीच ऐका असं आहे त्यांचं. मग त्यांना म्हटलं मी टीव्ही लावते, मग शांत बसा. मग ते टीव्ही लावते म्हटलं, ते खुश झाले आणि एका साईडला शांत बसले तिघं पण लाईनीमध्ये टीव्ही बघत बसले. मग ते टीव्ही बघत बसले तोपर्यंत मी माझे शाबू तांदूळही बनवून घेतला आणि त्या तिघांनाही खायला दिलं. त्या तिघांनाही शाबू तांदूळ आवडले आणि खात बसले निवांत. मल्हार आणि अहिल्या शाबू तांदूळ खाऊन गेलेत खाली. आणि आता कस्टर्ड ऍपल पण होतं, तर आरूने खाल्लं आणि सर्व घरातनं बिया थुकत बसली. आणि आता नंतरला मी झाडू बिडू मारून निवांत आमचं झाले. आता झोपायची तयारी आहे. म्हटलं आता आरूला झोपूया आपण. हो म्हटले आणि झोपायचं म्हटलं की तिचं परत झोपायला लागली लाईट बंद करून, तर जर चालू झालं नाही मला तुझा मेकअप करायचा आहे. म्हटलं आता तर हो म्हणली. ती बोलली माझा आधी मेकअप कर. मग तिचा मेकअप करत बसली, तिला पावडर वगैरे लावली. तिचं झालं म्हटलं आता बास, मी खूप थकले, मी झोपणार आहे. ती बोलली नाही आता माझी तुझी बारी झाली ना, आता माझी बारी म्हणून ती मला लावत बसले. लहान मुलं घरात असते ना वेगळीच मज्जा आणि वेगळाच आनंद असतो. कितीही थकलं असलो तरी त्यांच्या हट्टासाठी आपल्याला फ्रेश राहावंच लागतं. त्यांचं मन मोडून देऊन चालत नाही. हिरमोड केला की त्यांना खूप वाईट वाटतं आणि खूप रडतात आणि वाईट तोंड करून रडतात. मला ते अजून वाईट वाटतं. मग तिला म्हटलं तुला जे काय करायचं ते कर. आणि तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही नक्की करत जावा की ब्लॉग कसा वाटला. चांगले खा, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि आयुष्य आनंदात जगा. कारण आयुष्य एकदाच मिळतं. कितीही टेन्शन असलं तरीही आयुष्य आनंदात जगा. सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन आहे ते दाबा आणि घंटीचं बटन दाबल्यानंतर ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकला की पहिल्यांदा तो तुम्हाला भेटेल. आणि आतासाठी बाय.